एखादी विचारसरणी इंडोर्स करण्याच्या ऐवजी मी त्याच्या बाबतीमध्ये थोडंसं चिकित्सक पद्धतीने पाहतो की एक्झॅक्टली आता संघाला करायचं काय आहे. तर तुम्ही थोडा ब्रेक घ्या, उसंत घ्या, श्वास घ्या आणि विचार करा की तुम्ही जे करताय ते बरोबर करताय का? तुम्हाला जे करायचं आहे ते होतंय का? तुम्ही जिकडे जाऊ पाहताय तिकडे जाताय का? आणि ज्या विचारांच्या अ, अनुषंगाने तुम्ही एखादी संस्था, एखादा विचार सुरू केलेला आहे, तर नेमकं तुम्ही त्या मार्गावर आहात का? मी एखाद्या संस्था, संघटना, विचार किंवा नेता या 2 निकषांवर पाहतो. एक म्हणजे त्यांचा शिष्य कोण आणि दुसरा त्यांचा गुरु कोण. आता संघाचा शिष्य जर आपण बजरंग दल म्हणून ओळखणार असू, तर मला असं वाटतं की त्यांचंही ॲनालिसिस व्हायला पाहिजे. या शिष्यांचं ॲनालिसिस ज्या वेळेला होईल त्यावेळेला संघाचं ॲनालिसिस होईल. जर गुरु म्हणून आपण या सगळ्या परंपरेमध्ये आपण जर संघ ज्यांनी स्थापन केला त्यांना पाहणार असू, मग संघ असेल, त्यांचे जे विचार पुढे नेणाऱ्या राजकीय संस्था, संघटना आहेत, त्यांच्या पोस्टरवर हे नेते का नाहीत? आउटसोर्स केलेले नेतेच का आहेत? का तुम्हाला सरदार पटेलांचा पुतळा बनवावा असं वाटतो? का तुम्हाला आंबेडकरांचा फोटो वापरावा असा वाटतो? मी ज्या संस्थेमध्ये काम करतो, त्या संस्थेची जी विचारधारा आहे, त्या संस्थेची जी मार्गदर्शक प्रणाली असेल किंवा तत्त्व असेल, त्या तत्त्वांच्या चौकटीच्या बाहेर जाऊन मी नाही लावणार कोणाचा फोटो. मी माझी संस्था उद्या बंद पडायला आली तरी मी नाही लावणार एखादा असा फोटो नाही लावणार जो माझ्या चौकटीत बसत नाही. मग ही फ्लेक्झिबिलिटी आहे, संधी साधूपणा आहे, ज्याला आपण म्हणूत आपण एखादा विचार की हा धूर्तपणा आहे. मला असं वाटतं की या अनुषंगाने सुद्धा मी या सगळ्या दृष्टिकोनातून पाहतो आणि मला जेव्हा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी शोधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला मला असं वाटतं की एक कधी-कधी वैचारिक गोंधळ असू शकतो, इनोसन्स असू शकतो किंवा धूर्तपणा असू शकतो. एखादी संस्था 100 वर्ष झाल्यानंतर इनोसन्स नाही राहू शकत असं मला वाटतं. तर मला असं वाटतं की कदाचित हा धूर्तपणा आहे की जे जे ट्रेंडिंग आहे, जे जे चालू आहे, जे चालू शकतं, ते सगळे हॅशटॅग उचलायचे आणि वाढायचं. तर मला असं वाटतं की संघाची 100 वर्षाची ज्यावेळेला बांधणी, प्रवास आपण पाहतो, तर मी या सगळ्या टप्प्यांना बघून मला असं वाटतं की त्याचं ॲनालिसिस करायला हवं.